नमस्कार. आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज आणि ही आहे धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील कौतुकास्पद आणि समाजहिताची बातमी. कळंब येथील गुरु महाराज हजरत डॉक्टर शाह जाकीर हामिद मा कादरी चिश्ती इफ्तेखारी हामिदी उत्तराधिकारी सज्जादा नशीन आस्तानाए आलिया हामिदिया कळंब शरीफ दरगाह यांच्या पवित्र वाढदिवसानिमित्त कळंब येथील मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ऑल इंडिया सूफी संत तहरीके सिराते वस्तकी महाराष्ट्र एहसास फाउंडेशन कळंब आणि पवार हॉस्पिटल अँड मल्टी स्पेशालिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी हे आरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरामध्ये डॉक्टर सुशील पवार आणि डॉक्टर सायली पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर म्हणजेच शुगर तपासणी, नेत्र तपासणी तसेच आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने विविध आजारांची तपासणी करण्यात आली. या मोफत आरोग्य शिबिराचा 100हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आणि नागरिकांकडून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला कळंब नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ सुनंदा शिवाजीअप्पा कापसे यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी नगरसेवक अमरबाबू चाऊस, मोहसिन मिर्झा, रुक्साना बागवान, रोहन पारख, माजी नगरसेवक मुस्ताक खुरेशी, माजी नगरसेवक सतीश टोणगे, हरिभक्त पारायण महादेव महाराज अडसूळ, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अतुल गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष कुणाल मस्के, डिकसळ ग्रामपंचायत सदस्य इम्रान मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते विकास कदम, शहाजन शिकलकर, विक्रम चोंदे, सनी मस्के यांच्यासह अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे आयोजक फहाद चाऊस, साजिद काझी, एहसास फाउंडेशनचे अध्यक्ष अमन इसाक शेख, तौफिक अली सय्यद, हाफिज शाह आरिफ, शेख मोहम्मद अली, वसीम शेख, बाबू सय्यद, शेख बाबा, शाह निजामुद्दीन, शाह रफीक, सय्यद मुजाहिद, समीर सय्यद, आमचे कळंब प्रतिनिधी आणि मुबीन पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व मान्यवरांनी या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले. शिबिरानंतर आयोजकांनी सोजर मतिमंद निवास शाळा येथे भेट देत तेथील विशेष मुलांना मिठाई वाटप केले. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य संपूर्ण कार्यक्रमाला भावनिक आणि प्रेरणादायी बनवणारे ठरले. समाजातील सर्व घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे, सेवा, करुणा आणि माणुसकीचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. गुरु महाराजांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण सादर केले असून भविष्यातही अशा उपक्रमांचे सातत्य राखले जाईल असे आयोजकांनी नमूद केले. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. आपण सर्वांनी जो विश्वास टाकून आम्हाला सर्वांना निवडून दिलेला आहे, तर त्या विश्वासाला पात्र आम्ही तर होणारच आहेत. आणि फोटो काढून बस फोटो काढून